श्रीभगवानुवाच प्रजाहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। श्लोकाचा अर्थ काय? श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले. काय आता अर्जुनाचा जो प्रश्न आहे आपण बघितलं 54व्या श्लोकामध्ये. त्याचा आता भगवंत उत्तर देत आहेत इथून. तर काय प्रश्न आहे अर्जुनाचा? काय प्रश्न आहे अर्जुनाचा? प्रभूजी, जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे हम्म त्याची लक्षणं काय आहे? तो कसा चालतो, कोणत्या भाषेत बोलतो, कसा हम्म बसतो? हम्म तर किती किती प्रश्न विचारले अर्जुनाने इथं या श्लोकामध्ये? पहिला प्रश्न असं विचारलाय की ज्यानं स्थितप्रज्ञ पूर्ण केलेले आहेत, है ना. स्थितप्रज्ञामध्ये स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तर ज्यानं निष्काम कर्मयोग पूर्ण केलेला आहे, है ना. पहिला प्रश्न असा विचारलाय की त्याची लक्षणे काय आहे, है ना? मग पुन्हा काय विचारतोय अर्जुन? त्याची भाषा काय है ना, हे दुसरा प्रश्न आहे. आणि मग तो कसा बसतो, हे तिसरा प्रश्न आहे. आणि तो कसा चालतो, असे 4 प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. समज. आता ह्याच्यामधला जो पहिला आहे काय आहे की त्याची लक्षणे काय आहेत, है ना. कुणाची लक्षणे विचारलीत अर्जुनाने? ज्यांनी निष्काम कर्मयोग पूर्ण केलाय, है ना, त्याला काय म्हणायचं? स्थितप्रज्ञ. त्यात स्थितप्रज्ञाची लक्षणे काय आहेत, सामान्य लक्षणे काय आहेत, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर काय केलंय भगवंतांनी इथं या 55व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. बरोबर. तर काय काय लक्षणं आहेत त्याची, सामान्य लक्षणं आपण बघूया. तर काय म्हणतायत भगवान? प्रजाहाती यदा कामा. प्रजाहाती म्हणजे काय? त्याग करतो. कधी त्याग, कशाचा त्याग करतो? इंद्रिय तृप्तींच्या इच्छाचा, कामान. आणि कोणत्या? सगळ्या प्रकारच्या, सर्वां, हे पार्थ. तर तो काय करतो? मानसिक तर्क वितर्कामुळे, गतान, मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो. त्याचं पहिलं लक्षण काय आहे? तर आपल्या ज्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत, तर त्या जर मानसिक तर्क वितर्कामुळे जर उत्पन्न होत असतील, है ना, तर अशा सर्व प्रकारच्या ज्या इच्छा आहेत त्याचा तो व्यक्ती त्याग करतो. कोणता व्यक्ती त्याग करतो? समाधिस्थ झालेला व्यक्ती. ज्यानं निष्काम कर्म पूर्ण केलाय असा व्यक्ती. याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, म्हणजे काय? त्याचं मन पण शुद्ध झालेलं आहे. आणखीन काय झालंय? त्याचं मन आत्म्यामध्येच संतुष्ट पण आहे, शुद्ध पण झाले आणि संतुष्ट पण आहे. संतुष्ट पण आहे. आणि तो काय आहे? विशुद्ध अवस्थेमध्ये स्थित झाला आहे असं म्हटलं जातं. झाला आहे. तर त्याची सामान्य लक्षणं ही 4 आहेत असं भगवंतांनी सांगितली. त्यांनी सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग केलेला आहे. त्याचं मन शुद्ध झालेलं आहे. त्याचं मन आत्म्यामध्येच संतुष्ट आहे. तो विशुद्ध दिव्य अवस्थेत स्थित झाला आहे. विशुद्ध दिव्य अवस्था म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे? काय आहे दिव्य अवस्था म्हणजे, विशुद्ध अवस्था म्हणजे? आपण चर्चा केलेली आहे बरेच वेळी. दिव्य म्हणजे काय असतं? कशाच्या उलट आहे हे दिव्य? दिव्य अवस्था ही कशाच्या उलटी अवस्था आहे?
भौतिक म्हणजे काय असतं आपण बघितलेलं आहे. भौतिक म्हणजे काय असतं? प्रकृती म्हणजे काय असते? हम्म? भौतिक प्रकृती कशाने बनलेली आहे? भौतिक प्रकृती, हम्म. हरे कृष्णा, भौतिक प्रकृती तीन हम्म. गुणांच्या कार्याने बनलेली आहे. आणि दिव्य म्हणजे काय मग? म्हणजे दि त्याच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला, हा, म्हणजे तो दिव्य. बघितलेलं आहे ना आपण हे आधीच. हा, तर तेच सांगितलं, विशुद्ध हम्म. अवस्था म्हणजे ती शुद्ध अवस्था आहे. तिथं 3 गुणांचं काही अशुद्धी नाहीये, त्याच्यामुळे ती कशी आहे? विशुद्ध अवस्था, दिव्य अवस्था असं म्हणलेलं आहे ती. म्हणजे तो 3 गुणांच्या वर स्थित झाला आहे, 3 गुणांमध्ये नाहीये तो स्थितप्रज्ञ. ठीक आहे. वाचा कोणी तात्पर्य. वाचो का वाचा. प्रभूजी? हा, वाचा. तात्पर्य शील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. हम्म. श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की जो पूर्णपणे कृष्ण भावना युक्त किंवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे, त्याच्यामध्ये महान ऋषींकडे आढळणारे सर्व गुण असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही, त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. महात्मा हा निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदी राहतो. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं प्रभुपादांनी स्थितप्रज्ञेबद्दलच आणखीन आपल्याला समजावून सांगितलंय, तर बघूया आपण काय म्हणतायत प्रभुपाद. तर श्रीमद भागवत मध्ये आपण बघितलेला आहे तो श्लोक श्रीमद भागवतचा, की त्या श्लोकामध्ये सांगितलंय की जे भक्त असतात है ना, ते भगवंतांच्या सेवेमध्ये जे असतात है ना, त्यांच्यामध्येच काय असतात की चांगले गुण त्यांच्यामध्येच असतात है ना. आपण बघितलं की देवी देवतांचे, भगवंतांचेच गुण त्यांच्यामध्ये असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही है ना, तर स्थितप्रज्ञाकडे कोणतेही चांगले गुण नसतात. कारण तो निश्चितपणे कशामुळं, कारण तो काही आध्यात्मिक पद्धतीचा अवलंबच करत नाही, काही भक्तीच तो करत नाही है. आणि तो काय करतो, स्वतःच्या मनाप्रमाणेच चालतो, शास्त्रांप्रमाणे गुरूंच्या आदेशाप्रमाणे चलत नाही है ना. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. अशा इच्छा आपण सोडून दिल्या पाहिजेत. आणि जो स्थितप्रज्ञ आहे तो स्वाभाविकपणे, नॅचरली है ना, हे सोडून देतो सगळं. इंद्रियांच्या अशा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाही है ना. तर इथं सांगितलं की ते आपोआपच सुटतात है ना, नॅचरली सुटतात. तर कृत्रिम रीतीने है ना, म्हणजे जबरदस्तीने है ना, आर्टिफिशियली असं आपण करू शकत नाही. पण काय होतं, कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने, जर आपण भक्ती केली, कृष्ण भावनेमध्ये निमग्न झालो, तर काय म्हणजे जर आपण भक्तीचा जर अभ्यास केला, तर हे जे काय इंद्रिय तृप्तीच्या ज्या इच्छा आहेत त्या आपोआपच नष्ट होतील. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं प्रयत्न करायची गरज नाही. असं का म्हटलं प्रभुपादांनी? कारण त्या श्रीमद भागवताच्या श्लोकाचा आधार घेऊन 5व्या स्कंदामधले, की जे भक्त आहेत त्यांच्यामध्ये अशा इच्छा नसतात.
म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे. तर त्याच्यामुळं आपण काय केलं पाहिजे मग? आपल्याला जर चांगले गुण पाहिजे असतील, आपण काय केलं पाहिजे? तर भक्तीच आपण केली पाहिजे. कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. का का आपण भक्ती केली पाहिजे? कारण भक्ती केल्यानेच आपण स्थितप्रज्ञ होणार आहे, है ना? आणि भक्ती केल्यानेच आपल्यामध्ये चांगले गुण उत्पन्न होणार आहे. तर महात्मा हा निरंतर स्वतःमध्येच संतुष्ट राहतो. हे जे सांगितलंय पुढं, त्याला बाहेरून काही गोष्टीची आवश्यकता नसते. कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. महात्मा जे असतात, महान व्यक्ती जे असतात, भक्त असतात, तर ते स्वतःमध्येच कशामुळे संतुष्ट असतात? कारण त्यांना माहिती आहे की आपण काय आहेत? भगवंतांचे सेवकच आहेत. त्याच्यामुळे त्यांना दुसरं काही करण्याची इच्छा नसते त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये त्यांची हीच इच्छा असते की त्यांना भगवंतांची सेवा करत राहायचंय. आणि त्यांना समजते की जेव्हा आपण भगवंतांचे सेवक आहोत, ते केवळ भगवंतांची सेवा करतच राहतात. त्याच्यामुळे ते तुष्ट राहतात, संतुष्ट राहतात. आणखी काही त्यांना पाहिजे नाही. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात. त्याच्यामुळे त्याची काहीच इच्छा नसते महान महात्मांची, भक्तांची. किंबहुना तो आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो. परंतु त्याची काय इच्छा असते? की त्याला भगवंतांची सेवा करत राहण्याचीच इच्छा असते भक्ताची. हे कशाबद्दल सांगितलं प्रभुपादांनी? जे स्थितप्रज्ञ आहे त्याचे सामान्य लक्षण हे आपल्याला सांगितलेले आहेत. जो अर्जुनाने प्रश्न विचारला. त्याच्यानंतर अर्जुनाचा दुसरा प्रश्न काय होता? काय होता अर्जुनाचा दुसरा? किती प्रश्न विचारले अर्जुनाने 54व्या श्लोकात? 4 प्रश्न विचारले. दुसरा काय प्रश्न मग? तो कसा आणि स्थितप्रज्ञ कोणत्या व्यक्तीची भाषेत भाषा बोलतो? काय? तो कसा बोलतो, त्याची भाषा काय आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर कृष्णानं पुढच्या 2 श्लोकामध्ये दिलेलं आहे, 56 आणि 57 मध्ये. बघूया आपण ते कसा बोलतो. तर आचार्य काय सांगतायत? कसा बोलतो. हा असा जेव्हा अर्जुनानं प्रश्न विचारलाय, त्याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे? की तर आचार्यांनी ह्याच्यावर टीका केलेली आहे आणि ते आपल्याला सांगतायत की तर मग आचार्य आपल्याला काय सांगतात की ह्याचा अर्थ अर्जुनाला असं विचारायचं आहे की हा जो स्थितप्रज्ञ आहे ना, त्याची जी बुद्धी आहे, त्याची कोणाची बुद्धी? स्थितप्रज्ञ व्यक्तीची. आणि त्याचे जे शब्द आहेत है ना, कसा बोलतो असं सांगितलं ना, असं विचारलं अर्जुनाने. तर त्यावेळेस आचार्य आपले सांगतायत की अर्जुनाला असं विचारायचंय की हा जो स्थितप्रज्ञ आहे, राघवी लक्ष्मी माताजी, तुम्ही म्यूटवरच ठेवा स्वतःला, कारण ते तुमच्याकडनं खूप आवाज येतो. हो, हरे कृष्ण. तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा अनम्यूट करा. तर इथे आचार्य आपले सांगतायत की ह्याचा अर्थ काय? अर्जुनाच्या प्रश्नाचा अर्थ ते पहिल्या आपल्याला समजावून सांगतायत की हा जो स्थितप्रज्ञ आहे त्याची बुद्धी आणि त्याचे जे शब्द आहेत है ना, तर ते शब्द या जगामध्ये राग, द्वेष आणि एक मिनिट आहे, बंद पडलो.
हम्म. ठीक आहे, ते कट करू देत नाही. तर राग द्वेष हे दोन शब्द आहेत, आणि तिसरं जे आहे ते काय आहे की उदासीनता. तर या हे राग द्वेष आणि उदासीनता है ना, तर ह्याच्या सोबत त्या व्यक्तीची बुद्धी आणि शब्द है, तर हे कसे प्रतिसाद करतात है, असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे, असं आपल्या आचार्यांनी सांगितलं. तर तेव्हा जे असं म्हणतात की त्याचे बुद्धी आणि शब्द हे राग द्वेष आणि उदासीनतेला काय करतात, कसा प्रतिसाद करतायत. तर आपण समजून घेऊया, हे बुद्धी म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे बुद्धी म्हणजे काय असतं. शब्द म्हणजे काय आहे ते पण आपल्याला माहिती आहे की स्थितप्रज्ञेचं बोलणं है. मग पुन्हा काय म्हणतायत ते राग है ना. राग म्हणजे काय असतो, राग म्हणजे काय, तर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात या जगामधल्या, आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, असं असतं ना की काही गोष्टी आपल्याला आवडतात आणि काही गोष्टी आपल्याला आवडत नाही है ना? बरोबर आहे. तर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्यांना काय म्हणायचं, काय म्हणायचं, काय म्हणायचं, सांगा कोणी. राग म्हणायचं का त्यांना? हा, राग म्हणायचं. या जगामधल्या ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, आपल्याला त्या गोष्टीबद्दल राग आहे असं समजायचं. आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत या जगामधल्या, ते काय म्हणायचं त्यांना, काय म्हणायचं, त्या गोष्टींबद्दल आपल्याला काय आहे, द्वेष आहे, द्वेष. द्वेष आहे है ना? आणि उदासीन म्हणजे काय आहे, उदासीन म्हणजे काय असतं, आता समजेल तुम्हाला काय असतं उदासीन म्हणजे. ज्या गोष्टी आपल्याला कशा असतात, उदासीन गोष्टी कशा असतात गोष्टी आपल्याला. आवडतात तर नाही. त्या गोष्टी आवडत नाहीत. हं? तो द्वेष. उदासीन. उदासीन म्हणजे काय असेल हो? उदासीन म्हणजे उदासीन 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 प्रज्ञामध्येच येतो सर. हा, उदासीन स्थित प्रज्ञामध्येच येतं ना. हा, स्थितप्रज्ञ म्हणजे काय की त्याला काही आवडत पण नाही आणि काही त्यानं कशाचा द्वेष पण करत नाही है ना? नाही. असा म्हणजे उदासीन है ना, न्यूट्रल है ना. उदासीन म्हणजे काय, न्यूट्रल है ना. त्याला काही पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही है ना. तर त्याचे बुद्धी आणि त्याचे जे शब्द आहेत है ना, कुणाचे, कुणाचे बुद्धी आणि शब्द, स्थितप्रज्ञेचे. हम्म. तर त्या प्रश्नाचा आता अर्थ काय झाला मग सांगा कोणी. तो कसा बोलतो, त्याची भाषा काय आहे,
असा अर्जुनाचा जो प्रश्न होता त्याचा अर्थ काय झाला आचार्यांच्या मतानुसार? आत्ता सांगितलं मी तुम्हाला. कुणी तेच एकदा सांगा, जे तुम्हाला समजलं की नाही ते समजेल. प्रयत्न करा, काही अडचण नाही, चुकलं तर काही अडचण नाही. काय झाला त्या प्रश्नाचा अर्थ? इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी त्याग करतो, स्वतःमध्येच आत्मसंतुष्ट, शुद्ध आणि आत्मसंतुष्ट असते. नाही नाही, अर्जुनानं जो प्रश्न विचारला ना की त्याची भाषा काय आहे, तो कसा बोलतो, हा जो प्रश्न आहे त्याचा अर्थ काय झाला आचार्यांच्या मतानुसार मी सांगितलं. तर त्याचा अर्थ असा आहे की हा जो स्थितप्रज्ञ आहे त्याची भाषा काय आहे, म्हणजे काय, भाषा कशापासून बनलेली असते? शब्दांपासून, है ना. तर आचार्य सांगतायत की अर्जुन तसं विचारतोय त्याचा अर्थ काय, तर त्याची बुद्धी आणि शब्द स्थितप्रज्ञेचे, है ना, या जगामध्ये ज्याला जो राग आहे, द्वेष आहे, है ना, किंवा जी काही उदासीनता आहे त्याला या जगामध्ये, जगामधल्या गोष्टीबद्दल, तर ती कशी आहे असं अर्जुनाला विचारायचं. ती भाषा काय आहे म्हणजे, असा त्याचा प्रश्न आहे. समजलं? आता सांगा कोणी, तो काय बोलतो, त्याची भाषा काय आहे, त्याचा अर्थ काय मग? हम्म? समजलं की नाही? रिपीट करा तुमच्यापैकी कुणी. काय आहे आता हे त्याचा? तुम्ही बोलले ते रिपीट करायचंय का? हा, म्हणजे मी विचारतोय की अर्जुनाचा प्रश्न जो होता की त्याची भाषा काय आहे स्थितप्रज्ञेची आणि तो कसा बोलतो ना, असा अर्जुनाचा दुसरा प्रश्न आहे. ते आपण बघितला शब्दशः त्याचा अर्थ, पण आचार्यांनी त्याच्या मागचा एक गूढ अर्थ सांगितलेला आहे ना. तो काय आहे छुपा अर्थ त्याच्या मागचा? जो स्थितप्रज्ञ आहे त्याची बुद्धी आणि त्याचे शब्द हम्म. या जगात राग, द्वेष, उदासीनता यासोबत त्या व्यक्तीची बुद्धी आणि शब्द कसे प्रतिसाद करतात असं अर्जुनाला विचारायचं आहे. बरोबर आहे ना. हे त्याच्या मागचा गूढ अर्थ आहे, है ना. हे समजला ह्याचा अर्थ काय, की त्याची बुद्धी, शब्द, राग, द्वेष आणि उदासीनता. समजलं नाही? कोणाला समजलं नाही असं आहे कोणी? ठीक. तर असं विचारल्यानंतर आता भगवंत त्याला काय उत्तर देत आहेत? मी सांगितलं की 2 श्लोकामध्ये भगवंत उत्तर देत आहेत, 56 आणि 57 मध्ये, है ना. आता 56 मध्ये काय म्हणतायत भगवंत, की जो त्रिविध तापानेही मनामध्ये विचलित होत नाही, तर किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. तर आता त्याची भाषा कशी आहे, है ना, त्याच्याबद्दल भगवंत काय सांगतायत बघा. तो त्रिविध तापानेही मनामध्ये विचलित होत नाही. तर त्रिविध ताप इथं म्हटलंय, तर कोणते असतात तो त्रिविध ताप? हरे कृष्ण. हा. आधी आधी भौतिक, आधी जैविक आणि आध्यात्मिक. बरोबर. आधी भौतिक मध्ये काय असतं? त्रिविधता. आधी भौतिक म्हणजे काय असतं? आधी भौतिक म्हणजे
अधिभौतिक मध्ये पूर, वादळ किंवा नाही, ते आधी दैविक मध्ये, बरोबर. आधी दैविक मध्ये अधिदैविक जे दैवापासनं, निसर्गापासनं जे येतात असं लक्षात ठेवायचं, म्हणजे लक्षात राहते. अधिदैविक. नाहीतर ह्या तिन्ही मध्ये आपल्याला कन्फ्यूज होत राहत है ना. तर हा. आधी दैविक आपण कसं लक्षात ठेवायचं, दैविक मध्ये काय आहे, दैव है ना. तर निसर्ग काय असतो, दैव असतो है ना. तर जे दैव असतं. निसर्गापासून बरोबर. येतात, काय येतं, पूर येतो, भूकंप येतो है ना, हे सगळे कशामध्ये येतील, आधी दैविक मध्ये. अधिदैविक मध्ये. हा, आधी भौतिक म्हणजे अधिभौतिक भौतिक मध्ये काय येतील, की जे दुसरे म्हणजे जे जीवात्मे आहे है म्हणजे ना. इतर तर- काही हा, जीवांपासून, प्राण्यांपासून होणारे इजा. हा, प्राण्यांपासून म्हणण्यापेक्षा इतर जीवांपासून है ना. तर हा. आपल्याला दुसरे मनुष्य पण आपल्याला त्रास देतात, ताप देतात है ना. दुसऱ्या मनुष्यांपासून पण आपल्याला ताप होतो, बरोबर आहे ना. तर तर तसंच म्हणजे सगळ्या प्रकारच्या जीवांपासून आपल्याला ताप होतो है ना. प्राण्यांपासूनच असं होतो असं नाही. तर बाकीच्या जीवांपासून जो ताप होतोय त्याला काय म्हणायचं, आधिभौतिक है ना. आणि जे दुसरा आहे तो आधिदैविक. आणि तिसरा कोणता आहे, आध्यात्मिक, आध्यात्मिक. आध्यात्मिक है ना. तो आध्यात्मिक मध्ये काय आहे, तो शब्द आत्मा शब्द येतो है ना. आत्मा म्हणजे काय असतं, आत्मा म्हणजे शरीर पण होतं है ना, आणि आपलं मन पण होतं, आणि आत्मा म्हणजे आपला आत्मा पण असतो है ना. आत्मा शब्दाचे अनेक अर्थ आहेत है ना. तर आपल्याला शरीर आणि मनापासून पण आपल्याला त्रास होतो, होतो की नाही. आपलं शरीर पण आपल्याला त्रास देतं, आपलं मन पण आपल्याला त्रास देतं. ह्या सगळ्या प्रकारचे जे तीन प्रकारचे जे त्रास आहेत है ना, त्यांना काय म्हणायचं, त्रिविध ताप है ना. त्रिविधता. हा, हा. तर जेव्हा आपल्याला हे त्रिविध ताप सतवतात है ना, तेव्हा कसं वाटतं हो आपल्याला, चांगलं वाटतं का, है ना? नाही चांगलं वाटत, जीवन हा, जगायला नको वाटतं. हा. तर हम्म. आपण काय म्हणतो की हे खूप त्रास देतोय, खूप गरमी आहे. जेव्हा दैव हम्म. त्रास देतोय तेव्हा खूप गरमी आहे. आपण नेहमी तेच आपल्या शब्दामध्ये सांगत राहतो दुसऱ्यांना, खूप हम्म. गरमी आहे, खूप पाऊस आहे है ना. लोक त्याच्याबद्दल खूप चर्चा करतात, आज खूप पाऊस आहे है ना, आज खूप गरमी आहे. म्हणजे काय आहेत? त्यांचे शब्द सांगतायत त्यांनी है ना. इथं प्रश्न आहे ना, स्थितप्रज्ञेचे शब्द कसे असतात, हे हम्म. गरमीबद्दल, जेव्हा शरीर त्रास देतं है ना, मन त्रास देतं है ना, किंवा आजूबाजूचे लोक, आजूबाजूचे जीव त्रास देतात है ना, तेव्हा जो हा स्थितप्रज्ञ असतो तो कधीच बोलून दाखवत नाही. त्याची जी भाषा, बुद्धी असते है ना, जे हे त्रिविध ताप त्याला होत असतात है ना, तेव्हा या स्थितप्रज्ञेच्या मनामध्ये काहीच भावना नसते है ना. त्याची बुद्धी पण त्याला ते स्वीकार करतो. तो काय म्हणून स्वीकार करतो, हे माझ्या कर्माचं फळ आहे, असं तो सांगतो. त्याच्यानं बिलकुल विचलित होत नाही हे त्रिविध ताप. आपल्यासारखे सर्वसामान्य जे स्थितप्रज्ञ नाहीयेत है ना, ते बोलून दाखवतात की खूप गरमी आहे है ना, की खूप थंडी आहे, हा व्यक्ती मला खूप त्रास देतो है ना, की आता माझं मन त्रास देते मला, आता माझं शरीर त्रास देते, असं आपण बोलून दाखवतो. पण ते बिलकुल बोलून दाखवत नाही है. किंवा आता पुढे जाऊया, सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, किंवा आपल्याला काही सुखाची गोष्ट आपल्याला प्राप्त होते की लगेच आपण बोलून दाखवतो है ना, सगळ्यांना मेसेज पाठवतो, स्टेटस ठेवतो है. ठीक आहे, पण स्थितप्रज्ञ काय करतो, तसं करत नाही नाही, की तो जेव्हा त्याला सुख होतं ते पण तो बोलून दाखवत नाही है. म्हणतो की हे कर्माचं फळ आहे, मला मिळणारच होतं है, असं म्हणून तो त्याचं कर्तव्य करण्यात तो हे असतो, व्यस्त असतो. ह्या गोष्टीबद्दल तो विचारच नाही करत. पुढं काय म्हणतायत, जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे है ना. त्याच्या कोणत्याच गोष्टीबद्दल तो आसक्त इथं नसतो है ना. या जगामधल्या कोणत्याच गोष्टीबद्दल त्याला भय पण, भीती पण वाटत नाही, आणि तो कोणत्याच गोष्टीवरचा राग पण त्याला येत नाही स्थितप्रज्ञेला. त्याला स्थिर मन झालेला मुनी आहे ना, म्हणजे काय, स्थितप्रज्ञ असं त्याला म्हटलं जातं. अशा प्रकारची त्याची भाषा असते, असं तो बोलून दाखवतो. त्याची बुद्धी आणि शब्द जे आहेत अशा प्रकारे प्रतिसाद देतात या गोष्टींसाठी. समजलं भाषांतर, वाचा कुणी तात्पर्य. मी वाचू का प्रभूजी? वाच.
मुनी शब्द दर्शवितो की जो मानसिक तर्कवितर्कांसाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येणार नाही. न चासा वृषीर्यस्य मतं न भिन्नम. महाभारत वन पर्व 313.117. पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधिहा मुनी हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे. स्थितधिहा मुनी हा नेहमी कृष्ण भावना भावित असतो, कारण कलात्मक तर्क वितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. त्याला प्रशांत निःशेष मनोरथांतर स्तोत्ररत्न 43 असे म्हटले जाते. म्हणजेच ज्याने मानसिक वितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो. वासुदेवः सर्वमितीस महात्मा सुदुर्लभः. त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत. तरी सुद्धा भगवंतांच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो, कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंताच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजेच अशा इंद्रियासक्तीचा अभाव होय. पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही किंवा अनासक्तही असत नाही, कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्ण भावना भावित मनुष्य हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद की मुनी शब्द आहे ना, इथं भगवंतांनी वाचलंय की स्थिर झालेला मुनी असं त्याला म्हटलंय. असं कृष्णानं स्थितधी मुनी इथं कशासाठी वापरलाय भगवंतांनी शब्द की जो स्थितप्रज्ञ आहे त्याच्यासाठी त्यांनी कोणता शब्द वापरलाय? स्थितधी मुनी असा शब्द वापरलाय. ह्याच्यामध्ये फक्त जो मुनी आहे, स्थितधी मुनी नाही. तर फक्त मुनी शब्द म्हणजे काय प्रभुपाद सांगतायत? हा मुनी म्हणजे काय असतं, त्याचा अर्थ काय आहे? तर प्रभुपाद काय म्हणतायत की जो मानसिक तर्क वितर्कासाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. म्हणजे काय करतो? असा मुनी म्हणजे कोणता व्यक्ती आहे की तो मनाला खूप काय करतो? विविध प्रकारे प्रक्षुब्ध करतो. म्हणजे काय करतो? तर त्याला आपण मनाला खूप प्रकारे असं चालना देतो, मनामध्ये विचार करतो है ना. आणि त्याचा उद्देश काय असतो की वेगवेगळे मानसिक तर्क वितर्क करणे है ना. आणि कोणत्याही तो काय करतो? वेगवेगळ्या प्रकारे तो मनाला प्रक्षुब्ध करतो आणि असं तो निष्कर्षावर येत नाही. कोणत्याही तो निष्कर्षावर येत नाही. जसं आपण मनाचं कार्य काय असतं? विचार करणं है ना. आपण म्हणतो की थिंकिंग, फिलिंग, विलिंग है ना. ते भावना, विचार करणं है ना, आणि इच्छा करणं, हे मनाची 3 कार्य आपण सांगतो. पण असं हे जे विचार करणं आहे, मनामध्ये तो विचार करतो आणि मग विचार करत असताना मग विचार केल्यानंतर काहीतरी निर्णय झाला पाहिजे ना. पण हा जो मुनी आहे तो काय करतो? कोणत्याही निर्णयाप्रत येत नाही. तो
निर्णय घेत नाही, अशा व्यक्तीला फक्त तो विचारच करत असतो, असं हे फक्त मुनी शब्दाची व्याख्या आहे. पण मग पुन्हा पुढं काय म्हणतायत प्रभुपाद, की प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो. असं जेव्हा ते हे मुनी जे आहेत सगळे हे है ना, तर ते वेगवेगळ्या दृष्टिकोनाने विचार करतात हे सगळे मुनी. कारण एका गोष्टीला पाहण्याचे कसे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. तर हे सगळे मुनी आपला आपला त्यांचा एक ठराविक वेगवेगळा, अगोदरचे जे मुनी आहेत है ना, त्यांच्यासारखाच जर दृष्टिकोन असेल है ना, तर ते मुनी नाही है ना, ते पुढे सांगितले बघा. जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. अशा हे जेवढे मुनी असतात त्यांचे हे सगळ्यांचे मत काय असतात, एकमेकांपेक्षा वेगळे असतात. तर हेच कुठं सांगितलंय हे सगळं, तर हे महाभारताच्या वनपर्वामध्ये सांगितले. ते काय आहे संस्कृत मधलं वाक्य, न चासा वृषिर्यस्य मतम न भिन्नम. म्हणजे न चा असा मुनी नाही ज्याचं मत भिन्न नाही है ना. म्हणजे काय की सगळ्या मुलींचे जे मत असतात है ना, ते एकमेकांपेक्षा वेगळे असतात, भिन्न असतात. आणि या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधी मुनी है ना, हे झालं की सर्वसाधारण मुनी असा असतो. पण इथं जो मुनी सांगितलाय ते भगवंतांनी कोणता सांगितलाय, स्थितधी मुनी. सर्वसामान्य मुनी शब्दाचा अर्थ प्रभुपादांनी सांगितलं. काय आहे मुनी शब्दाचा अर्थ, तो मुनी खूप विचार करतो आणि कोणत्याही निष्कर्षापर्यंत येत नाही. आणि प्रत्येक मुनीचे हे आपल्याले वेगळे विचार असतात. कोणत्याच मुनीचे जे विचार असतात ते रिपीट होत नाही. सगळ्यांचे विचार काय असतात, एकमेकांपेक्षा वेगळे असतात, भिन्न असतात. कोणीच एकमेकाचं कॉपी करत नाही. मुनी जे आहेत है ना, त्यांना जरी तिथं परीक्षक जरी नसला है ना, तरी ते एकमेकांचं बघून लिहित नाही. सगळ्यांची उत्तरपत्रिका ही वेगवेगळी असते त्यांची. पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधी मुनी हा साधारण मुनींपेक्षा वेगळा आहे. आणि इथं भगवंतांनी काय सर्वसाधारण मुनी शब्द नाही वापरला, काय वापरलाय, स्थितधी मुनी है ना, तो वेगळा आहे म्हणतात प्रॉपर. स्थितधी मुनी हा नेहमी, हा जो स्थितधी मुनी असतो हा नेहमी काय करतो, भक्ती करतो, कृष्ण भावना भावित असतो है ना, कृष्ण भावना भावित कार्य करतो. कारण कलात्मक तर्क वितर्कांचा पूर्णपणे त्याने त्याग केलेला असतो. असे जे तर्क वितर्क आहेत केवळ आपल्या मनानेच विचार करणे है ना, शास्त्रावर आधारित विचार केला तर ठीक आहे, आपल्या गुरूंनी जे प्रवचन दिलंय त्या प्रवचनातले जे वाक्य आहेत त्याच्यावर विचार केला है ना, तर तो भक्त आहे है ना. शास्त्रामधले जो शब्द आहेत त्याच्यावर जर कुणी विचार केला, श्लोक आहे, तर तो ठीक आहे, तो काय आहे, स्थितधी मुनी. आणि हा मुनी काय करतो की स्वतःवरच स्वतःच विचार करतो है ना, त्याचा कसा विचार जो आहे तो कशावर आधारितच नसतो. पण हा जो स्थितधी मुनी आहे तो काय आहे, तो कृष्ण भावना भावित असतो है ना, भक्तिमय सेवेतच तो असतो. त्याने काय केलं असतं, हे तर्क वितर्क जे आहेत है ना, जे शास्त्रांवर आधारित नाही आहेत है ना, केवळ आपल्या मनावर आधारित आहेत, त्याचा तो त्याग केलेला असतो. त्याला प्रशांत निशेष मनोरथांतर है ना असे म्हटले जाते. त्याचा अर्थ काय आहे, तर त्याची मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहे या अंतिम निर्णयाप्रत आलेला आहे. हा स्थितधी मुनी जो असतो है ना, त्यानं काय ठरवलेलं असतं त्याच्या मनामध्ये है ना, त्याचा निष्कर्ष काय आलेला असतो, अंतिम निर्णय काय असतो की वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ है ना. काय अर्थ आहे त्याचा, वासुदेव सर्वमिती, वासुदेव है ना, वसुदेवचा मुलगा वासुदेव कृष्ण है ना, तेच काय आहेत, सर्व आहेत. श्रीकृष्णच हे सर्व आहेत है ना, त्यांच्याशिवाय आणखीन कोणी नाही आहे असा तो त्याचा निर्णय झालेला असतो. तो कोण आहे, कोणाचा निर्णय असा होतो की श्रीकृष्णच हे काही सर्व काही आहेत. कोण येतं अशा निर्णयावर, वासुदैव सर्वमितीच्या निर्णयावर? स्थितधी मुनी. हा, स्थितधी मुनी है ना, समजते ना सगळ्यांना. तर त्याला मुनी
किंवा मनामध्ये दृढ झाला असं म्हटलं जातं. है ना? स्थितधी म्हणजे काय? स्थित. स्थित म्हणजे काय? स्थित म्हणजे काय असतो? स्थिर. हा, स्थिर किंवा दृढ स्थिर. झालेला. हा, दृढ झालेला पण कसा असतो? स्थिर झाला, स्थिर असतो. तर तेच म्हणतायत प्रभुपाद, स्थितधी म्हणजे काय? तर तो मनामध्ये दृढ झालेला असा तो स्थितधी म्हणून. असा पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही, है ना. किती जरी त्याला त्रिविध ताप झाले किंवा काही झालं तरी त्याला काही वाईट वाटत नाही किंवा त्याचा उत्साह कमी होत नाही, कारण तो सर्व प्रकारच्या दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. जे काही दुःख आहे तो काय म्हणतो? ही भगवंतांची कृपाच आहे. त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत. त्याला वाटतं की आपल्याला जो काही त्रास होतोय है ना, तो खूप कमी आहे, आपल्याला तर आणखीन जास्त व्हायला पाहिजे होता. भगवंतांच्या कृपेमुळे कमीच आपल्याला त्रास होतोय. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांनाच देतो, कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत. त्याला असं वाटतं की आपल्यासाठी आपल्याला खूप दुःख आलं पाहिजे, जे काही सुख येते ते भगवंतांचीच कृपाच आहे. आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आणखीन एक त्याचा गुण आहे, तो काय? आसक्ती. त्याला काहीच नसते. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे. अनासक्ती म्हणजे अशा इंद्रिय तृप्तीचा अभाव होय. तर त्याला काही नसतं आसक्ती, इंद्रिय तृप्तीचा वगैरे तो काही विचार करत नाही. आणि जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही किंवा अनासक्तही असत नाही. भक्ताला असं आसक्ती आणि अनासक्ती नसते असं सांगता येतो, कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. का बरं नसते व भक्ताला आसक्ती आणि अनासक्ती? का बरं नसते? काय वाटतं तुम्हाला? कारण ते पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झालेले असतात. हा, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? बरोबर आहे. आपण कसं समजायचं त्याला? कृष्ण भावना भावित झाल्यामुळे कशी निघून जाते हे आसक्ती अनासक्ती, असं मला विचारायचं. बरोबर आहे, तुम्ही जे सांगितलं की भावना भावित आहे आणि त्याच्यामुळे तो आसक्त अनासक्ती त्याला नाहीये. पण मग कसं कृष्ण भावना भावित झाल्यावर कसं निघून जाते हे आसक्ती अनासक्ती? तर काय होतं, कृष्ण भावना भावित जेव्हा एखादा व्यक्ती होतो तेव्हा काय करतो तो? कृष्ण भावना भावित होणे म्हणजे काय आहे? भक्ती करणं, है ना. बरोबर. तर आणखीन काय आहे त्याचा अर्थ? कृष्ण भावना भावित होणं म्हणजे काय? म्हणजे त्यावरती कितीही दुःख आलं तरी ते असं समजतात की हे आपल्या मागच्या जन्माचेच काही कर्म आहेत. बरोबर. पण आता आपण इथं काय विचार करतोय? आसक्ती आणि अनासक्ती, है ना. या संदर्भामध्ये हे इंद्रिय तृप्ती, है ना, इंद्रिय तृप्तीशी त्याची आसक्ती पण नाही आणि अनासक्तीही नाही. आता इथं जे म्हटलंय की कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही किंवा अनासक्तही नाही. अनासक्ती नाही. हा, तर आसक्ती म्हणजे काय असते? काय असते जे इथं इंद्रिय सांगितलंय त्याची? तृप्तीची इंद्रिय तृप्तीची इच्छा. हा, इंद्रिय इंद्रिय तृप्तीची. तृप्तीला आसक्त झालेला असतो तो व्यक्ती. हा, कुणाची इंद्रिय तृप्ती? आपल्या स्वतःच्याच, है ना. त्याची स्वतःची. हा, हा, म्हणजे आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीला तो इंद्रिय आसक्त तृप्तीला झाला, तर आसक्त. हा. है ना. म्हणजे काय? तो व्यक्ती आसक्त आहे. आणि अनासक्त आहे, है ना. म्हणजे काय? तो इंद्रिय तृप्तीच्या ह्या इच्छेपासून रहित आहे, ती दूर नाही. आहे. हा. हा, दूर आहे, रहित आहे, है ना. आणि आता कृष्ण भावना भावित आहे म्हणजे काय? कृष्ण भावना भावित आहे म्हणजे कृष्णाच्या भावनेने तो काय झालाय?
भावित झालाय, भक्त है ना. म्हणजे तो आता इथे विचार काय करतोय की कृष्णाला इंद्रिय तृप्ती म्हणजे काय, की मला काय चांगलं वाटतं है ना, कारण तो स्वतःची इंद्रिय तृप्ती करतोय ना, है ना. मग आसक्ती म्हणजे काय असते, की त्याला जे चांगलं वाटेल, त्याच्या इंद्रियांना जे चांगलं वाटेल तेच तो करतोय है ना. म्हणजे हे काय झालं, इंद्रिय तृप्ती. आणि कृष्ण भावना भावित झाला तेव्हा त्याचं काय होतं, तो काय करतोय, कृष्णाला काय चांगलं वाटतंय है ना, माझ्या गुरूंना काय चांगलं वाटतंय, भक्तांना काय चांगलं वाटतंय है ना, असं तो विचार करतो. बरोबर आहे ना. आता त्यानं जर असा विचार करत असेल तो व्यक्ती, की कृष्णाला काय चांगलं वाटतंय, असा विचार करायला, तेव्हा काय होतंय, की मला काय चांगलं वाटतंय, माझ्या इंद्रियांना काय चांगलं वाटतंय है ना, असा विचार तो करेल का? नाही, हा, नाही करणार है ना. त्याच्यामुळं नाही इथं करू असं शकत. सांगितलंय है ना, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, की कृष्ण भावना भावित तो झाला है ना, की तेव्हा आसक्ती नाही किंवा अनासक्ती नाही. बरोबर आहे, पण कसं नाहीये, अनासक्ती कारण नाही. कृष्ण भावना भावित झाला तेव्हा तो विचार काय करतोय, कृष्णाला काय चांगलं वाटतंय, कृष्णाला काय कृष्णाला नाही. काय चांगलं वाटतं. हम्म. त्याच्यामुळं काय होतं, की जर कोणी व्यक्ती कृष्ण भावना भावित झाला तर काय होतं, की त्याची इंद्रिय तृप्तीची इच्छा, मला काय चांगलं वाटतंय है ना, माझ्या इंद्रियांना काय चांगलं वाटतंय, ही इच्छा राहील का हो त्याच्यात, है ना. त्याच्यामुळं त्याच्यामधली ही आसक्ती आणि अनासक्ती या दोन्ही गोष्टी काय गेलेल्या आहेत, आहेत का आता त्याच्यामध्ये, आहेत का? नाही. तो कृष्ण भावना भावित झाल्यामुळं आता त्याच्यामध्ये नाही आहे है ना. कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित आहे, इथं पण दिले बघ. त्याचं कारण काय, की आता त्याच्याकडे वेळच नाहीये सेवा करण्यातच, कृष्णाला जे चांगलं वाटतंय ती सेवा आहे, कृष्णाची सेवा करण्यातच तो पूर्ण वेळ घालवतोय है ना. त्याच्याकडे आता वेळच नाहीये, की मला माझ्या इंद्रियांना काय चांगलं वाटतंय है ना, काय चांगलं वाटत नाही है ना. त्याच्याकडे वेळ असेल तेव्हाच तो इंद्रिय तृप्ती करेल है ना. त्याचा पूर्ण जो वेळ आहे 24 तास त्यानं कशात लावलेले आहे, भक्तीमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये लावले है ना. त्याला इंद्रिय तृप्ती करायला आता वेळच नाही. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. पण आता काय आहे, की हे असं करण्यामध्ये, भक्ती करण्यामध्ये तो कधी कधी अयशस्वी पण होईल. 24 तास भक्ती करण्या आहे ना, पण त्याच्यामुळे तो कधीच त्याला फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन है ना, क्रोध है ना, असं जे आहे असे काही त्याला भावना येत नाही. यश असो अथवा अपयश है ना, तो पूर्ण करेल किंवा नाही करेल, कृष्ण भावना भावित मनुष्य हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. यश असो किंवा अपयश है ना, तो करतच राहतो, भक्ती करणं तो सोडत नाही. बघू शकतो आपण प्रभुपादांच्या जीवनामध्ये किती वर्ष त्यांना अपयश आलं, त्यांच्या गुरूंनी सांगितल्यापासून जवळजवळ 40 पेक्षा जास्त वर्ष त्यांना काही यश आलंच नाही है ना. पण त्यांनी काही प्रयत्न सोडले का, त्यांच्या गुरूंनी जे सांगितलं होतं ते करण्यामध्ये है ना, भक्ती करण्यामध्ये त्यांनी काही कोणत्याही प्रकारची काही कमीपणा तिथं दाखवलेला नाही है ना. तर ते भक्ती करतच राहिली, त्यांना यश मिळो की अपयश. अपयश मिळालं तेव्हा त्यांनी केली आहे ना, मग पुन्हा 40 वर्षानंतर जेव्हा त्यांना यश मिळालं त्यांनी पण ते सोडलं का, नाही, तेव्हा पण ते करतच राहिले, अपयशामध्ये पण ते करतच राहिले आणि यशामध्ये पण ते करतच राहिले. असं असतं भक्तांचं लक्षण है ना. ते आपण बघू शकतो प्रभुपादांच्या जीवनावरून. ठीक आहे, आता समजलं इथं की त्याची काय भाषा असते, तो कसा बोलतो, हे थोडस भगवंतांनी सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये पण तेच सांगणार आहे ना, त्याची काय भाषा आहे है ना, तो कसं राग, द्वेष, उदासीन त्याला त्याची मन त्याची बुद्धी आणि त्याचे शब्द कसा प्रतिसाद देतात है ना. 57 मध्ये पण तोच विषय है ना. तर बघूया आपण काय आहे, काय म्हणतायत ते. यह सर्वत्र यह सर्वत्रान अभिस्नेहस तत् तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ते काय म्हणतात, या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही है, त्याला शुभ पण प्राप्त हो आणि अशुभ पण प्राप्त हो. म्हणजे काय, आचार्य असं सांगतात की शुभ म्हणजे काय, की त्याचा जर कोणी सत्कार करतो
आहे ना, म्हणजे शुभ आहे ना. त्याला जर कोणी फुलांचा हार घालून त्याचा सत्कार केला म्हणजे शुभ, त्याच्यासाठी चांगलं. अशुभ म्हणजे काय, त्याला जर कोणी रागवलं, त्याचा अपमान केला आहे ना, तरी पण तो दोन्ही स्थितीमुळे काय होतो, बिलकुल प्रभावित होत नाही. तर काय होतं, जर आपण पुस्तक वितरणाला आता याचा अनुभव घेऊ शकतो आता पुढच्या महिन्यामध्ये है ना. जर आपण एखाद्याला पुस्तक दाखवलं तर तो आपल्याला काय म्हणेल, तुम्ही लोक खूप चांगलं आहे, तुम्ही खूप हे चांगलं कार्य करताय असं म्हणतील, है ना. आपल्याला गुणगान करतील. मी कोणी लोक म्हणताय की काय, हे तुम्ही व्यवसाय करताय, पैसे कमवताय है ना पुस्तक वितरणामधून, है ना. आज पुस्तक वाचायला आता कुणाकडे वेळ आहे असं म्हणणं, इंटरनेटवर फ्रीमध्ये आहे असं म्हणणार आपल्याला, असं आपला अपमान करणं. पण जे भक्त आहेत है ना, ते काय होतील ह्याच्यामुळं, बिलकुलच प्रभावित होणार नाही है ना. कुणी त्यांना शुभ बोलो किंवा अशुभ बोलो. जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करत नाही. आता ते जे शब्द आहेत है ना, शब्द विचारले ना, कसा बोलतो है ना, अशा गोष्टींनी कुणी माझा खूप सत्कार केला है ना, असं मला खूप माझं कौतुक केलं असं म्हणून तो कोणाला सांगत नाही है ना, त्यांची स्तुती पण करत नाही. आणि कुणी माझी निंदा केली असं म्हणून पण तो दुसऱ्यांना सांगत नाही. ह्याच्यासाठी तो आपले शब्द वापरत नाही, असं तो बोलत नाही स्तुती किंवा निंदा. तो पूर्ण ज्ञानामुळे दृढपणे, कशामुळे तो असं होतो, कारण त्याला पूर्ण निष्काम कर्मयोगाचा त्यानं पूर्ण अभ्यास केलाय, पूर्णत्व प्राप्त केलंय. आणि निष्काम कर्मयोगामध्ये, भक्तीमध्ये त्याला पूर्णत्व प्राप्त झाल्यामुळं तो एकदम स्थिर झालाय. असं एका दिवसातच नाही झालं. त्यानं खूप निष्काम कर्मयोगाचा, भक्तीचा अभ्यास केलाय आणि आता त्याच्यात पूर्णत्व प्राप्त झाल्यावर असे गुण त्याच्यात दिसतात है ना. पहिल्या दिवशीच त्याच्यामध्ये दिसत नाहीये. बरोबर, समजलं भाषांतर? तात्पर्य वाचा कोणी. हरे कृष्ण प्रभू, वाचू. हा वाच, वाचा. कोण विचारलं? हा. तात्पर्य. हम्म. या भौतिक जगतामध्ये नेहमी काहीतरी उलथापालथ होतच असते व अशी ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा या भौतिक उलथापालथीमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टींपासून निर्विकार राहतो, तो कृष्ण भावनेत दृढपणे स्थिर झाला आहे असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वाने भरले आहे. पण जो कृष्ण भावनेत स्थिर झाला आहे तो शुभाशुभ गोष्टींपासून विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णाशी संबंध असतो. अशा कृष्ण भावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो व या स्तरालाच समाधी म्हटले जाते. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद, आपल्याला काय सांगतायत की या जगामध्ये आणि हे जग काय आहे, द्वंद्वानी भरलेलं आहे. थंडी, गरमी है ना, असं हे द्वंद्व, विरोधा, शुभ आणि अशुभ. असं नाही की हे पूर्ण उदासीन आहे, पूर्ण रिकाम आहे हे भौतिक जगत. तर इथं शुभ अशुभ गोष्टींनी हे भरलेलं आहे आणि अशा गोष्टी इथं होणारच आहेत. पण असा हा व्यक्ती त्याचे शब्द जे आहेत अशा गोष्टींसाठी वापरत नाही है ना. कशामुळं तो विचलित होत नाही शुभ अशुभ, कारण त्याचा श्रीकृष्णांशी संबंध आहे. काय असतो, कृष्ण भावनेमुळे तो काय आहे, दिव्य स्तरावर आरूढ आहे. त्याला समाधी असं नाव दिलंय आणि अशा दिव्य स्तरावर असल्यामुळं खालच्या स्तरावरच्या गोष्टीबद्दल तो चर्चाच करत नाही, त्याच्याबद्दल तो आपले शब्द त्याच्यासाठी वापरतच नाही, असं प्रभुपादांनी सांगितलं. आता इथं काय मग कृष्णाने आपल्याला 56 आणि 57 मध्ये सांगितलं की तो काय करतोय, कशा प्रकारे त्याचे शब्द वापरतोय, कसा तो बोलतोय, त्याच्या मागचा गूढ अर्थ पण सांगितलं. त्याच्या नंतर दुसरा प्रश्न काय हो अर्जुनाचा, म्हणजे तिसरा. आतापर्यंत आपण किती प्रश्न बघितले अर्जुनाचे? 2. कोणते 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 स्थित कोणते 2? स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं, हा, सामान्य लक्षणे है ना. सामान्य लक्षणं सगळे हे चारही प्रश्न काय आहेत, त्यांच्या लक्षणावरच आहेत. पण पहिला जो आहे त्याची सामान्य लक्षण है ना. मग पुढचं काय होतं? आणि स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा बोलतो, त्याची भाषा काय आहे. त्याची भाषा काय आहे, बरोबर. ह्या 2 प्रश्नाची उत्तर आपल्याला
मिळाली की नाही? या 2 प्रश्नाची उत्तरं मिळाली का आपल्याला? हो, मिळाली मिळाली प्रभूजी. मग आता कोणता आहे तिसरा प्रश्न? स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा बसतो? हा, बरोबर. हा, कसा बसतो? तर आता दुसरा प्रश्न कोणता होता? तुम्ही आता सांगितलं की तो कसा बोलतो असा होता, है ना? बरोबर आहे. त्याचा अर्थ काय, गूढ अर्थ काय होता? आचार्यांनी काय सांगितलं त्याचा गूढ अर्थ? कसा बोलतो म्हणजे काय? सर्व काही भगवंतावर अवलंबून राहतो. आणखी नाही, त्या प्रश्नाचा अर्थ, उत्तर नाही. हे प्रश्नाचा कसा अर्थ. बोलतो ह्याचा उत्तर मी विचारलं नाही. कसा बोलतो या प्रश्नाचा गूढ अर्थ काय सांगितला आचार्यांनी? तुम्ही जे सांगताय ते काय कसा बोलतोचं उत्तर आहे, है ना? ते मी विचारलं नाही. तर त्या प्रश्नाचा काय होता गूढ अर्थ? स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा बोलतो ह्याचा गूढ अर्थ काय होता? म्हणजे ह्याचा पर्यायी अर्थ काय होता ह्या प्रश्नाचा, जो आचार्यांनी सांगितला? कोणालाच माहिती नाही. व्यक्तीची बुद्धी आणि शब्द कसे प्रतिसाद करतात? हा, बरोबर आहे ना? तसंच आता हा तिसरा प्रश्न आहे ना, तो कोणता आहे की तो कसा बसतो, है ना? त्याचा गूढ अर्थ काय सांगतायत आचार्य, है ना? की तो त्याचा इंद्रिय संयम कसा करतो. कसा बसतो याचा अर्थ काय सांगतायत की इंद्रिय संयम कसा करतो. काय आहे? इंद्रिय संयम कसा करतो, हे काय झालं ह्या प्रश्नाचा अर्थ? समजलं हे तुम्हाला? कोणाला समजलं नाही का गूढ अर्थ त्याचा काय आहे तो? तर आता ह्या कृष्ण, आता मग प्रश्न काय झाला अर्जुनाचा? प्रश्न काय झाला? अर्जुन आता तिसरा प्रश्न असं विचारतोय की हा जो स्थितप्रज्ञ आहे तो इंद्रिय संयम कसा करतो, असं अर्जुन विचारतो, है ना? असं त्याचा अर्थ झाला. मग आता कृष्णा त्या प्रश्नाचं उत्तर 58 आणि 59 या 2 श्लोकांमध्ये देत आहेत, है ना? 58 आणि 59. तर काय देत आहेत उत्तर आपण बघूया. यदा संहरते चायम कुर्मो अंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. काय म्हणतायत भगवान? ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. आता अर्जुनानं काय विचारलंय की हा स्थितप्रज्ञ इंद्रिय संयम कसा करतो? तर कृष्ण कसं काय म्हणतायत की कासव काय करतो, असं हे कासव असेल तर त्याचे जे हे इंद्रिय आहेत, है ना, तर जेव्हा त्याच्या समोर इंद्रिय वस्तू अशी येते, है ना, इंद्रिय वस्तू म्हणजे काय की जे डोळ्यांच्या समोर जे एकदम चांगलं रूप आहे ना, सुंदर वस्तू आहे ती आली, है ना. कानांच्या समोर काय, कानांना मधुर असं काही आलं, है ना. जिव्हेच्या समोर जिव्हेला आवडेल असं रुचकर असं चमचमीत असं काही आलं, है ना. तर अशा वेळेस काय होतं, तो इंद्रियांना काय करतो, तो कासव काय करतो, हे सगळे इंद्रिय काय करतो, यू टर्न, है ना, मध्ये वळतो, है ना, असे सिकडून घेतो. अशा प्रकारे ह्याचा प्रतिसाद असतो. कोणाचा प्रतिसाद असतो हा? कासवाप्रमाणे. कोण करतं असं? स्थितप्रज्ञ व्यक्त करतो. हा, ज्यानं स्थितप्रज्ञ, ज्यानं निष्काम कर्मयोगाचा पूर्णत्व प्राप्त केले,
असा व्यक्ती काय करतो, त्याच्यासमोर जर काही इंद्रिय वस्तू आल्या, इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी जर आल्या त्याच्यावर, तो इंद्रियांना एकदम कासवासारखं असं मध्ये करून घेतो, है ना, शिकडून घेतो आपल्यामध्ये, असं कृष्णाने सांगितलं. ठीक, मग असं तात्पर्य. मी वाचू का प्रभूजी? वाच. कोणत्याही योगी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो. परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पाशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. शास्त्रामध्ये अनेक आदेश, नियम आहेत व त्यापैकी काही विधेयात्मक, सकारात्मक आहेत, तर काही निषेधात्मक, नकारात्मक आहेत. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करत नाही, तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही. या ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभावित व्यक्तीची इंद्रिये ही भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात, नाहीतर ती आवरली जातात. या ठिकाणी आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकविण्यात आले आहे. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं आपल्याला प्रभुपाद काय सांगतायत की तर आपण काय केलं पाहिजे, कोणताही योगी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो. परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. भक्त जे असतात त्यांची काय असतात, इंद्रिय ही नियंत्रित असतात आणि बाकीच्यांची नसतात, असं सांगितलं. मग योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. तर योग्यां जे अर्जुनानं विचारले आहे ना, योगी म्हणजेच काय, इथं स्थितप्रज्ञ. इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पांशी केली जाते. तरी प्रभुपाद आता इथं एक उदाहरण देत आहे की जे इंद्रिय आहेत ते कसे आहेत, विषारी सापासारखे आहेत. जसं विषारी सापाला गारुडी जो आहे तो नियंत्रित करतो, जो जरी विषारी असेल तरी, तसंच आपले हे इंद्रिय जरी आपल्याला विषासारखं कार्य करायला लावणारे असतील, इंद्रिय तृप्तीचं कार्य हे काय, विषासारखं कार्य आहे. तसं जर कार्य ते आपल्याला करायला लावणार असतील तरी आपण त्याला नियंत्रित करू शकतो. असं नाही की आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. आपल्याकडे पर्याय आहे. जसं गारुडी विषारी सापांना नियंत्रित करतो, तसंच आपण याला भक्तीद्वारे आपण ह्या विषारी इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. तर शास्त्रांमध्ये दोन प्रकारचे नियम आहेत. एक सकारात्मक नियम आहेत आणि नकारात्मक. सकारात्मक म्हणजे काय, की तुम्ही 16 माळा जप करा, तुम्ही एकादशीचं पालन करा, हे काय झाले, हे करा असे म्हणणारे नियम म्हणजे कोणते, विधेयात्मक किंवा सकारात्मक. असं तुम्ही करा, भगवंतांचं दर्शन करा, भगवंतांना भोग दाखवा, असं म्हणणारे जे नियम. आणि नकारात्मक म्हणजे काय, की हे करू नका. आपण म्हणतो ना, मांसाहार करू नका, नशापान करू नका, अवैध संग करू नका, आणि चौथं कोणतं, मांसाहार, नशापान आणि चौथा नियम कोणता, चहा, कॉफी. हा तेच ना, नशापान, मांसाहार. नशापान मध्ये आलं ते,
है ना. आणि अवेद्य संभाजी, जुगार हा जुगार खेळून. हा हा जुगार. जुगार खेळून, है ना. तर हे जे 4 आहेत हे नकारात्मक, है ना. तर हे नकारात्मक नियम आहेत, है ना. अशा पद्धतीनं हे काही सकारात्मक नियम असतात आणि नकारात्मक नियम असतात, है ना. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर, जो आपल्याला हे काय केलं पाहिजे, स्वतः हे नियंत्रित केलं पाहिजे. आता बाहेरचा फक्त सांगू शकतो की असं करू नका असं, है ना. सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये स्थिर होत नाही, कृष्ण भावनेमध्ये स्थिर होत नाही. हे मग पुन्हा हे कासवाचं जे इथं भगवंतांनी, तर कासवाच्या ह्याच्यावरून प्रभुपाद इथं काय आपल्याला महत्वाची शिकवण काय देता येत, तर हे कासव जो असतो, जेव्हा इंद्रिय तृप्तीचं जेव्हा तिथं वस्तू असते, तेव्हा तो काय करतो, इंद्रियांना तिथून दूर घेऊन जातो, है ना. स्वतःमध्येच त्याला ओढून घेतो इंद्रियांना. तसंच जेव्हा पण जेव्हा सेवेचा संधी असते, है ना, भगवंतांच्या सेवेची संधी असते, तेव्हा काय करतो तो, इंद्रियांना बाहेर काढतो, है ना, असं सांगतो. तर याचा अर्थ काय, तर आपण जर इंद्रियांना जर आपण सेवेमध्ये लावलं, त्याच्यामध्ये जर व्यस्त केलं, तर काय होणार, इंद्रिय तृप्तींसाठी ते आपल्याकडं वेळच नसणार. अशा प्रकारे काय स्थितप्रज्ञ आहे तो, ते कशा प्रकारे त्याची इंद्रिय नियंत्रित करतो, की कासवाप्रमाणे, है ना. तो सेवेमध्येच त्यांना बाहेर काढतो, नाही तर त्यांना मध्ये संकुचित करून घेतो, जसं कासव करतो तेव्हा, है ना, जेव्हा गरज नाहीये सेवेमध्ये तेव्हा. असं एक पहिल्यांदा भगवंतांनी दिलं पहिल्या श्लोकामध्ये. तर दुसऱ्या श्लोकामध्ये पण पुढच्या पण तेच सांगतायत की कसं तो इंद्रिय नियंत्रित करतो. तर बघूया कसं इंद्रिय तो नियंत्रित करतोय. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. ते काय म्हणतात, देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयाबद्दलची गोडी राहतेच. अजून त्याच्या पुढे सांगतायत की असं जेव्हा देहधारी जीवात्मा, म्हणजे त्याचा अर्थ काय, जोपर्यंत आपलं शरीर आहे, देहधारी म्हणजे ज्यांनी देह धारण केलाय, है ना, म्हणजे जोपर्यंत हा जीवात्मा एका शरीरामध्ये आहे तोपर्यंत काय होणार आहे, आपण जर असं हे इंद्रिय भोगांपासून दूर जरी झालो, है ना, कसं कासवासारखं, जसं इंद्रिय भोग समोर आले तर आपण त्यांच्याद्वारे मोहित नाही झालो, भगवंतांच्या सेवेमध्ये जर आपण इंद्रिय लावले तरी काय होणार आहे, है ना, ती जी रुची आहे कशाबद्दल, त्या इंद्रिय तृप्तीची जी वस्तू आहे त्याला काय म्हटलंय, इंद्रिय विषय. म्हणजे काय, जसे आपली जिव्हा आहे, है ना, तर जिव्हा काय झाली, त्याला इंद्रिय तृप्ती करायचे म्हणजे काय झाले, की ते जे स्वीट मार्ट मधला जो हे आहे काय, गुलाबजामुन किंवा रसगुल्ला आहे ना, जो प्रसाद नाही है ना, तो आपल्याला खावा वाटतो, त्या स्वीट मार्ट मधला एखादा टेस्टी असतो, है ना, खूप तो आपल्याला खावा वाटते, है ना, पण तो काय प्रसाद नाहीये, है ना. ते काय झालं, इंद्रिय भोग झाला, है ना, जे प्रसाद नाहीये असं खाणं, है ना. मग काय झालं, समजा मला इच्छा आहे तो त्यात एखाद्या स्वीट मार्ट मधला ते गुलाबजामुन किंवा रसगुल्ला खाण्याची, है ना, पण ते मी कंट्रोल केला जसं कासवाप्रमाणे, है ना, आणि प्रसादच, रसगुल्ला प्रसाद मी खाल्ला. असं करून मी काय केलं, इंद्रिय भोगापासून मी दूर झालो. पण काय आहे, त्या रसगुल्ल्याबद्दलची, त्या गुलाबजामुन बद्दलची जी गोडी आहे, है ना, ती माझ्या मनामध्ये तशीच राहिली, है ना. बाहेरून तर मी इंद्रिय संयम केला, बरोबर आहे, पण ती जी त्या इंद्रिय विषयाबद्दल इथं जे म्हटलंय, इंद्रिय विषयांबद्दलची, है ना, म्हणजे त्या रसगुल्ल्याबद्दलची, है ना, त्या गुलाबजामुन बद्दलची जी टेस्ट आहे, गोडी म्हणजे काय, टेस्ट, आवड, है ना, तर ती आवड तर राहिलीच माझ्या मनामध्ये, है ना. मग आता ती आवड कशी घालवायची, है ना, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो, है ना. मग पुन्हा अजून हे पूर्ण इंद्रिय संयम जर तुम्हाला करायचा आहे, है ना, तर आता ती तुम्हाला आवड गोडी पण घालवायची आहे, तर काय करावं लागेल, आता माझ्या जिभेला तुम्ही
त्या दुसऱ्या कार्यामध्ये है ना, भगवंतांबद्दल बोलण्यामध्ये है ना, त्याच्याबद्दल ह्या माझ्या जिभेला रुची निर्माण करावी लागेल, गोडी निर्माण करावी लागेल है ना. म्हणजे असं काहीतरी माझ्या इंद्रियांना मला अनुभव देणं आवश्यक आहे है ना, ज्याच्याद्वारे मला जो अनुभव येत होता त्या इंद्रिय विषयाबद्दलच्या गोडीचा है ना, तो केव्हा जाईल. पहिल्यांदा तरी काय त्यांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की काय करावं लागेल, त्या इंद्रिय विषय वस्तूपासून दूर जाणं है ना, हे महत्वाचं. पण दूर गेल्यावर पण काय राहील, त्या इंद्रिय विषयाबद्दलची गोडी राहील है ना. आता ती जी गोडी घालवायची आहे है ना, ती जी गोडी घालवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला उच्च अनुभव द्यावा लागेल त्या इंद्रियांना. ते कसं द्यावं लागेल, भक्तीच्या माध्यमातून है ना. तर आता माझ्या इंद्रियांना है ना, तर पहिलं जे आहे है ना, की मला इंद्रिय विषय है ना, मला काय आवडतंय, गुलाबजामुन आवडतोय है ना. तर पहिल्या 58व्या श्लोकापासून मी काय केलं, की जेव्हा तो गुलाबजामुन होता तिथं बाहेर मी गेलो, तिथं स्वीट मार्ट मध्ये जो गुलाबजामुन होता तो मी नाही खाल्ला, तिथं मला दिसला आणि माझ्या इंद्रियांना मी तिथं समजावून घेतलं है ना, की समजावलं है ना, की जसं कासव जसं इंद्रियांना मदत करतो तसं मी माझ्या इंद्रियांना मध्ये ओढलं. आणि मग जेव्हा तिथं मी काय केला, इंद्रिय संयम केला. पण जेव्हा मी माझ्या इथं मंदिरात आलो है, तुम्ही तुमच्या घरी गेलात, तेव्हा तुम्हाला काय करायला पाहिजे, की त्याला दिव्य अनुभव पण दिला पाहिजे. कसं देणार दिव्य अनुभव, की आता जी इच्छा आहे ना गुलाबजामुन खाण्याची, तर त्या गुलाबजामुन खाण्याच्या इच्छेला काय करावं लागेल, तुम्हाला बनवून है ना, भगवंताला त्याला भोग दाखवून है ना, मग त्याला एक उच्च तुम्हाला अनुभव द्यावा लागेल त्या इंद्रियाला है ना, तेव्हा ती आपली गोडी निघून जाईल है ना. त्या प्रसादाचा उच्च अनुभव त्या जिभेला दिला है ना, मग ती गोडी निघून जाईल है ना. मग आपले काय होतील, इंद्रिय स्थिर होऊन काय होतील, प्रसाद खाल्ल्यामुळं आपली काय होईल, चेतना भगवंतांमध्ये स्थिर होईल है ना. अशा पद्धतीनं कोणत्याही इंद्रिय, बाहेर आपण गेलो तिथं आपण काय केलं, एखादं सिनेमाचं गाणं ऐकलं नाही, तर तिथं आपल्या काय कानाला तिथं हे आहे, ते चांगलं वाटतंय है ना, ते ऐकायचं नाही. पण पहिल्यांदा काय करायचं, तिथं आपल्या इंद्रियांना नियंत्रित करायचं है ना, की ते गाणं ऐकायचं नाही, पण प्रयत्न करायचा. आणि मग पुन्हा आपल्या घरी आल्यानंतर मग आपण काय, चांगलं कीर्तन है ना, आपण संगीत ते ऐकलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण इंद्रिय संयम केला पाहिजे असं भगवंत सांगतायत. म्हणजे केवळ इंद्रिय विषयापासून दूर नाही राहायचं, तर त्यांना एक या इंद्रियांना अनुभव पण द्यायचा भक्तीमध्ये. असे हे जे काही सगळे इंद्रिय विषय आहेत है ना, तर तुम्ही ह्या सगळ्या इंद्रिय विषयांना काय करू शकता, त्याला भक्तीमध्ये रूपांतरित करू शकता है ना. जेवढ्या प्रकारे आपण इंद्रिय तृप्ती करू शकतो है ना, तर त्या सगळ्या इंद्रिय तृप्ती करणारे हे जे विषय आहेत है ना, तर ह्या सगळ्या इंद्रिय तृप्ती करणाऱ्या विषयांमध्ये आपल्याला पर्यायी भक्तीचा अनुभव देणारे काय, पर्यायी भक्तीचा जो इथं म्हटलंय की उच्चतर रस जो आहे है ना, भक्तीचा उच्चतर रस देणारे पर्यायी गोष्टी आहेत है ना. तुम्ही कोणत्याही गोष्टी घ्या है ना, जसं मी सांगितलं की आपल्याला खाण्याबद्दल जिव्हेबद्दल आहे, कानाबद्दल आहे है ना, बघण्याबद्दल आहे है ना, कोणत्या पण गोष्टीचा अनुभव तुम्ही आपल्या सगळ्या इंद्रियांना आपण भक्तीचा उच्चतर अनुभव देऊ शकतो आणि त्यांना आपण नियंत्रित करू शकतो. तात्पर्य वाचा मग. वाचू का प्रभूजी? वाच. मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानांद्वारा इंद्रियोपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादी येतात,
हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. परंतु आपल्या कृष्ण भावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे, त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनामध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही, तोपर्यंतच केवळ चांगली आहे. जेव्हा एखाद्या खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो, तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी कमी होते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं प्रभुपाद आपल्याला काय सांगतायत की तर जोपर्यंत असं इथं जे सांगितलंय कृष्णाने की उच्चतर अनुभव आपण घेतला पाहिजे, आपल्या इंद्रियांना तो दिला पाहिजे, म्हणजे काय होईल की जो खालच्या दर्जाचा जो अनुभव आहे इंद्रिय तृप्तीचा है ना, तो अनुभव आपण घेणार नाही. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतायत की मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही, म्हणजे असं जोपर्यंत आपल्याला असा भक्तीचा दिव्य रूपी अनुभव घेत नाही, तोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत होऊ शकत नाही. तर जोपर्यंत आपण असा अनुभव आपल्याला येत नाही, तोपर्यंत काय होईल, आपण इंद्रिय तृप्तीपासून आपली सुटका होणार नाही. तर विधिविधानांद्वारा इंद्रियोपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी, तर हे जे इंद्रिय तृप्तीपासून जर आपल्याला मुक्ती पाहिजे, निवृत्त व्हायचंय, तर ते कसं आहे, त्याच्यासाठी प्रभुपाद एक उपमा देत आहेत, है ना. जसं एखादा रोगी व्यक्ती आहे ना, तर रोगी व्यक्तीला डॉक्टर काय सांगतात हो, की काही गोष्टी तुम्ही खावा आणि काही गोष्टी तुम्ही खाऊ नका. तर एखाद्याला ताप आले तर त्याला डॉक्टर काय सांगतात की तुम्ही तेलकट मुळीच खाऊ नका, आणि त्याला काय करतात, गोळ्या पण देतात त्याची ताप बरी करण्यासाठी. तर तसंच अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग आहेत ज्याच्यामध्ये हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा इत्यादी येतात. हे ज्या व्यक्तींनी श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहेत. तर हे बाकीचे जे मार्ग आहेत हे कमी बुद्धीच्या लोकांसाठी आहेत. पण भक्तांसाठी काय आहे की अप्रतिम सौंदर्याची गोडी, म्हणजे काय, तर त्याच्यावरच जसं आपल्याला जर एखादा जो प्रसाद नसलेला जर आपल्याला गुलाबजामुन, रसगुल्ला आवडत असेल, तर ते जर आपण प्रसाद असलेला रसगुल्ला आणि गुलाबजामुन खाल्लं, तर हे काय आहे, तर अप्रतिम, म्हणजे आपल्याला प्रसाद खाण्याचीच तिथं सवय लागेल, है ना. प्रसाद खाण्याचं जे वस्तू प्रसाद नाहीये, है ना, अशा वस्तू आपण खाणार नाही. तर हा जी एक वरच्या पद्धतीची जी गोडी आहे सौंदर्याची, आपल्याला प्रसादाच्या सौंदर्याची गोडी लागेल त्या ठिकाणी. आणि मग त्यामुळं काय होईल, आपण कधी ज्या वस्तू प्रसाद नाहीयेत, है ना, अशा आपण कधीच खाणार नाही. तर त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहणार नाही, है ना. अशा भौतिक गोष्टी है ना, ज्या भगवंतांशी संबंधित नाहीयेत, ते भौतिक आहे ना, 3 गुणांनी बनलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याला कधीच आकर्षण राहणार नाही, कधीच त्याला आवड राहणार नाही. आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तींसाठी बंधने असतात, नवीन नवीन लोकांसाठी ही बंधने असतात. परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याच्या कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही, तोपर्यंतच केवळ चांगली आहे. ही सगळी जी बंधने आहेत, है ना, ती कधीपर्यंत चांगली आहेत, जर एखाद्याला भक्तीमध्ये इंटरेस्ट नाही तोपर्यंतच चांगली आहे. पण ज्याला आलंय भक्तीमध्ये इंटरेस्ट, जेव्हा खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो, तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टीमधील गोडी कमी होते. एखादा व्यक्ती खराच भक्तीमध्ये आलाय, त्याला भक्तीचा स्वाद, भक्तीची त्याला गोडी लागली, भक्तीचा जो वरचा रस आहे त्याची गोडी लागली, तर त्याच्यासाठी ह्या निम्न गोष्टी काहीच महत्वाच्या नाहीयेत. ठीक आहे. अशा प्रकारे काय करतोय तो, जो स्थितप्रज्ञ आहे, है ना, तर अशा प्रकारे तो आपल्या इंद्रियांना नियंत्रित करतो. तर 2 गोष्टी आहेत. पहिल्यांदा तर एक काय, इंद्रिय विषयांपासून दूर राहतो कासवाप्रमाणे, आणि काय करतो मग, त्याला वरच्या स्तराचा आनंद पण देतो इंद्रियांना, है ना, तो आपण भक्तीमध्ये देऊ शकतो अशा प्रकारचा आनंद. तर अशा 2 स्तरामध्ये तो काय करतो, इंद्रिय तृप्ती करतो. 2 स्टेप्स मध्ये
त्याची इंद्रिय तृप्ती असते. एक तर पहिली स्टेप आहे की पहिली पायरी अशी आहे की तो इंद्रिय विषयांपासून दूर राहतो, आणि दुसरी पायरी अशी आहे की काय, की तो इंद्रियांना काय देतो, एक वरचा वरची गोडी त्या इंद्रियांना तो देतो. असंच तो इंद्रियांना रिकामं ठेवत नाही. अशा दोन पायऱ्यांमध्ये तो इंद्रिय इंद्रिय संयम करतो, इंद्रिय तृप्तीपासून दूर राहत, असं भगवंतांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर जो भगवंत विषय सांगतायत है ना 60व्या श्लोकापासून, की आता तो इथं संयमनाची गोष्ट आली ना. तर आता भगवंत स्वतःहून हे अर्जुनानं विचारलेलं नाही, पण अर्जुनाला असं चांगल्या रीतीनं समजावं, तर तो इंद्रिय संयमित कसा करतो, अर्जुनाचा जो प्रश्न होता, म्हणजे तो कसा बसतो, तर हा प्रश्नाचं तर भगवंतांनी उत्तर दिलं इथं, है ना. पण त्याला अजून विस्तारानं भगवंत काय करतायत पुढच्या 4 श्लोकामध्ये, है ना, श्लोक 60 ते 63 या 4 श्लोकामध्ये आणखीन अर्जुनाला सांगतायत की जो व्यक्ती अशा प्रकारे इंद्रियांना नियंत्रित करत नाही, है ना, कशा प्रकारे, जे अगोदर त्यांनी सांगितलं 2 श्लोकामध्ये, है ना. तर अशा प्रकारे जो इंद्रियांना नियंत्रित करत नाही, त्याचं काय होणार हो, त्याचं पतन होणार. अशा व्यक्तीचं पतन होणार. आणि हे कसं पतन होतं, जर एखाद्या व्यक्तीनं अशा प्रकारे इंद्रिय तृप्तीपासनं स्वतःला जर संयमित केलं नाही, है ना, तर अशा ज्याची इंद्रिय संयमित नाहीयेत, ते तर आपल्याला कळालंच, ज्याचे इंद्रिय संयमित नाहीयेत त्याचं काय होईल, या योग साधनेमधनं, भक्तीमधनं, है ना, अध्यात्माच्या मार्गावर जो एखादा व्यक्ती आहे, त्याचे इंद्रियच संयमित नसतील, तर निश्चितच काय हो, त्याचं पतन होणार आहे. हे काही विशेष सांगण्याची गरज नाही. कसं त्याचं पतन होतं, है ना, आणि हे सगळं एकदम त्याच्यामधले बारकावे काय आहे, हे सगळं हे 4 श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. ज्याची इंद्रिय संयमित नाहीये तशा व्यक्तीचं कसं पतन होतं, हे किती महत्वाचं आहे, हे इंद्रिय संयमित करणं, हे आपल्याला कळणार आहे त्याच्यामुळे. तर ते आपण बघू. आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का, समजलं नाही असं कोणी आहे? ठीक. तर मग आता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विषय असा आहे आपला की की कसं ज्याची इंद्रिय संयमित नाहीयेत, है ना, अशा व्यक्तीचं कसं पतन होतं, त्याच्यासोबत काय होतं, है ना, हे आता आपल्याला भगवंत इथं सांगणार. त्याच्यामधला 4 श्लोक आहेत, त्याच्यामधला पहिला श्लोक आपण बघूया, जेवढं होईल तेवढं. तर यततो अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. तर भगवंत काय म्हणताय की इंद्रिये इतकी प्रबळ आहेत आणि उच्च शृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. हे तर इंद्रिय संयम करणं तर भगवंतांनी सांगितलं, पण आता ते सांगतायत की हे एवढं सोपं नाही इंद्रिय संयम दाखवणं. तर हे जे आहेत की इंद्रिय काय आहेत, खूपच प्रबळ आहेत, म्हणजे काय, शक्तिशाली आहेत, है ना, आणि उच्छृंखल, है ना. उच्छृंखल म्हणजे काय आहे की प्रमाथिनी, है ना. प्रमाथिनीला त्यांनी काय म्हटलंय, उच्छृंखल, है ना. उच्छृंखल म्हणजे काय हो, तर ही एवढी प्रमाथिनी म्हणजे उच्छृंखलचा अर्थ असा की ते एवढे लगेच आकर्षित होतात, की जसं आपण एखाद्या इंद्रिय ह्याला आपल्याला जर जी गोष्ट आवडते, है ना, जसं स्वीट मार्ट मधला आपण जर रसगुल्ला, है ना, किंवा गुलाबजामुन जर बघितलं, तर लगेच आपली जीवा काय होते, तिकडं धावते, है ना, ते मला पाहिजे, है ना, असं आपल्याला ती इच्छा उत्पन्न होते.
है ना. त्याला काय म्हणायचं, उच्छृंखल किंवा प्रमाथिनी है ना. हे उच्छृंखल थोडा अवघड शब्द वाटेल, त्याचा अर्थ असा आहे की आपली हे इंद्रिय तर काय आहेत, खूप शक्तिशाली आहेत, पण काय आहे त्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे की जेव्हा त्यांना इंद्रिय विषय दिसेल तेव्हा काय होतं की ते लगेच तिकडं धावतात, तिकडे लगेच आकर्षित होतात है ना. असा त्याचा अर्थ आहे ना, उच्छृंखल है ना. ते एकदम खूप वेगानं धावतात आणि हे इंद्रियांमध्ये खूप ताकद आहे, प्रबळ आहे, ते खूप त्यांच्यात शक्ती असते आपल्याला पूर्ण तिकडच घेऊन जाण्याची. समजलंय. पुढे काय म्हणतात, हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. हे इंद्रिय संयम एवढा अवघड आहे की काय करतात, हे इंद्रिय आपल्याला बळजबरीने, आपली इच्छा नसते. आता आपण सगळे भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय है ना, पण आपल्याला इच्छा असते का इंद्रिय तृप्ती करण्याची? नसते आपल्याला इच्छा. पण काय होते आपल्याला, आपण काय म्हणतो मराठीमध्ये, कळतंय पण वळत नाही. आपल्याला माहिती असतं की तसं करायचंय, हे सॉरी तसं करायचं नाही है ना, तरी पण काय होतं, आपण जबरदस्ती तसं करतो. आपली इच्छा नसते तसं करण्याचं. का असं होतं? कारण इंद्रिय तसं जबरदस्तीनं आपल्याकडून करून घेतात है ना. तसं जे आपल्या इंद्रियांना जे वळण पडलेलं आहे है ना, त्याच्यामुळं काय होतं, ते जबरदस्तीनं आपली इच्छा नसताना ते आपल्याकडून ते करून घेतात आपल्याला. कारण का करून घेतात? कारण ते खूप शक्तिशाली आहेत इंद्रिय है ना, आणि उच्छृंखल आहेत. त्याच्यामुळे तो असं करून घेऊ शकतात. हे पहिलं कारण इथं कृष्णानं सांगितलं की कसं पतन होतं, ज्यांची इंद्रिय नियंत्रित नाही है ना. कशामुळं नियंत्रित नसतात ते पण सांगितलं कृष्णानं, की कारण काय, इंद्रिय खूप शक्तिशाली आहेत आणि उच्छृंखल आहेत है ना. त्याच्यामुळं काय होतं की ह्यांना नियंत्रित करणं खूप अवघड होतं. आणि विवेकी पुरुषाच्या म्हणतायत भगवान. सर्वसामान्य पुरुषांचं तर ठीक आहे की होईल, म्हणजे विचार करतात है ना, अशा विवेकी है ना. असं नाही की ते बिनविचारी व्यक्तीच है ना, जे लोक विचार करतात अशा लोकांना पण ते जबरदस्तीने घेऊन जातात. असं हे इंद्रिय आहेत, त्याच्यामुळे खूप अवघड आहे या इंद्रियांना नियंत्रित करणं. ठीक आहे, तात्पर्य वाचा कोणीतरी. हरे मी वाचू कृष्ण का प्रभूजी? वाचा, कोणी वाचा. बरं ठीक. हा. माताजी वाचा तुम्ही. हा. तात्पर्य, असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्तीही क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधी कधी बळी पडतो. विश्वामित्रासारखे महर्षी आणि परिपूर्ण असे योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते, तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी भुलविले. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णांच्या ठायी पूर्णपणे रममान केल्याशिवाय अशा भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्य प्राय आहे. महान संत आणि भक्त श्री यमुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, यदवधी मन चेतहा कृष्ण पदारविंदे नव रसा रस रसधामनुद्यतम रंतु मासितः तद्वदी बत नारी संगमे स्वमर्यमाने भवती मुख विकार हा सृष्ट निष्ठिवंतन. माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांमध्ये रममान झाल्यापासून आणि नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा पण मी एखाद्या स्त्री बरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो, तेव्हा तात्काळ माझे मुख विकाराने भरून त्या विचारावर मी थुंकतो. कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नको नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने भरपूर पौष्टिक अन्न पदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. महाराज अमरीश यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्येच रममान झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता.
वय मन कृष्ण पदारविंदो वचनशी वैकुंठ गुणानुवर्णने. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं आपण थांबूया, वेळ झालेला आहे.